हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। मध्वमुनी महाराज की जय। गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्। श्रीमंगलमूर्तीचे चरणजो चिंतील ऋतपंकजी त्या भक्तान लगे अमंगल कदा संसार हा पंकजी। तो सुंदर उंदिरावरी बसे पाशांकुशाते धरी तो हा शेंदुरवाडीचा गणपती दीना जना उद्धरी। विचार सार परमा माद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारणीं अभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदां। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मणिधये वासिष्ठाय नमो नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। निजानंदरूपी जरी घे समाधी जनांची निवारी पर्याधी व्याधी शिवब्रह्म विष्णू स्वरूपात्मकाला नमस्कार माझा सद्गुरु बाळकृष्ण प्रभूला। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः। कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुः करे कङ्कणम् सर्वांगे हरिचन्दनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्रीपरिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि। अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रपन्नार्तिहदेव देवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा भ्रुकुटी झळाळी कारुण्यसिन्धू भवदुःखहारी तुझ वीण शंभू मज कोण तारी।
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। नारायण विधी आदिनाथ बाळकृष्ण जय सद्गुरुनाथ श्रोता वक्ता श्री पांडुरंग हरी वासुदेव हरी। श्री हरिशरणम। सच्चिदानंद स्वरूप अनंत ब्रह्मांड नायक श्री संत महावैष्णव ज्ञानराज योगियांची माऊली साधकांची माऊली असणाऱ्या ज्ञानोबारायांचं जीवनचरित्र तुम्ही मी गेल्या 2 दिवसांपासून पाहत आहोत, श्रवण करत आहोत। चरित्र श्रवण करण्यासाठी निमित्त आहे अखंड चालणारा नाम सोहळा, सप्ताह सोहळा, आणि याच्या अंतर्गत साधूचं चरित्र जाणून घेण्याचा प्रयत्न आपण साधूच्याच समाधीजवळ विराजमान होऊन करत आहोत। गावामध्ये साधू आले म्हणून इच्छा उत्पन्न झाली साधूबद्दल ऐकण्याची। साधूची कृपा झाली म्हणून इच्छा उत्पन्न झाली साधूचं नाम गायन करण्याची। साधू कृपावंत झाले, साधूंचा तुम्ही मी आश्रय घेतला म्हणून गेल्या अनेक काळापासून ते तुमचा माझा सांभाळ करत आहेत। तसं ज्ञानोबाराय सुद्धा गेल्या अनेक जन्मांपासून, कोट्यावधी जन्मांपासून तुमचा माझा प्रत्येक अवतारामध्ये सांभाळ करत असतात। आणि म्हणून त्यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांच्या प्रती आपल्या हृदयामध्ये श्रद्धा उत्पन्न करून त्यांचा आश्रय घेऊन त्यांच्या चरणाजवळ विराजमान होणे हे तुमचं माझं प्रथम कर्तव्य आहे। आणि नुसतंच विराजमान व्हायचं असं नाही, त्यांचं अनुग्रहित होऊन राहायचं, त्यांचं नाम गायन करायचं, आणि जशी साधना त्यांनी तुम्हाला मला सांगितलेली आहे तशा पद्धतीनं जीवन व्यतीत करणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे। का कर्तव्य आहे? कारण आपण ज्ञानोबारायांचे पाईक आहोत। ज्या संप्रदायामध्ये ज्ञानोबारायांनी प्रवेश केला, ज्या संप्रदायामध्ये ज्ञानोबाराय अवतरित झाले, त्या संप्रदायाचे तुम्ही मी पाईक असल्यामुळे जो बोध ज्ञानोबाराय तुम्हाला मला देतील त्याचं आचरण करणं, ती साधना करणं हे तुमच्या माझ्यासाठी सतशिष्य म्हणून गरजेचं आहे। कारण आपण त्या सेवेमध्ये, त्या संप्रदायामध्ये आपण प्रविष्ट झालेलो आहोत, आणि त्या संप्रदायामध्ये आपण प्रविष्ट झाल्याचा परिणाम की जसा जसा बोध त्या संप्रदायाने या जगताला दान केलेला आहे, सतशिष्यांना दान केलेला आहे, त्या त्या बोधाचं मार्गक्रमण करणे, ती साधना करणे हे तुमच्या माझ्यासाठी आवश्यक आहे। आपण त्या संप्रदायामध्ये गेलो याचा अर्थ आपण आता ज्ञानोबारायांचे झालेलो आहोत, आपण तुकोबारायांचे झालेलो आहोत, आपण एकनाथ महाराजांचे पाईक झालेलो आहोत।
आणि म्हणून ते जसं सांगतील त्या त्या पद्धतीनं तुम्ही मी जीवन व्यतीत करणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. हे तुमचं माझं कर्तव्य आहे. आणि असे ज्ञानोबा राय की जे आता विचार करत आहेत की मला या मृत्यू लोकामध्ये अवताराला यायचंय. कुणाच्या उदरी मी जन्म घेऊ, कोणत्या वंशामध्ये मी प्रगट होऊ, कोणत्या कुळाची मी निवड करू, असा विचार करत होते. त्यावेळेला लक्ष गेलं आपेगाव क्षेत्रामध्ये असलेल्या कुलकर्णी कुळाकडे. पाहिलं, त्र्यंबक पंतांना पाहिलं. ज्या वेळेला उत्तरार्ध सुरू झाला त्यावेळेला गोरक्षनाथांची शरणागती केलेली आहे, अनुगृहीत झालेले आहेत, नाथ संप्रदायामध्ये प्रविष्ट झालेले आहेत. आणि जसं जसं मार्गक्रमण गुरु महाराजांनी केलं, जशी जशी साधना सांगितली त्या त्या पद्धतीनं त्र्यंबक पंतांनी साधना केल्याचा परिणाम की त्र्यंबक पंतांचा उद्धार झाला, ते मुक्त झाले. ज्या वेळेला देह पडला त्यावेळेला स्वतः प्रत्यक्ष गुरु महाराज त्या ठिकाणावरती उपस्थित होते आणि त्यांनी स्वतःच्या हाताने त्र्यंबक पंतांची समाधी बांधली. असे त्र्यंबक पंत, त्यांचा एक मुलगा गोविंद पंत आणि दुसरा मुलगा हरिहर पंत. हरिहर पंताचं अपघाती निधन झालं, त्यामुळे गोविंद पंतांकडे संपूर्ण जिम्मेदारी कर्तव्य येऊन पडलेलं आहे. गोविंद पंतांचा विवाह पैठणच्या देवकुळे यांची बहीण नीराबाई यांच्यासोबत संपन्न झाला. सारं काही होतं संसारामध्ये, पण संतती नव्हती. म्हणून गायत्री देवीची उपासना करण्याची प्रेरणा अंतःकरणामध्ये प्रगट झाली आणि 12 वर्ष गायत्री मंत्राचं अनुष्ठान केलं. माता सरस्वती प्रगट झालेली आहे, प्रसन्न झालेली आहे. वर मागितला, मला वैराग्य संपन्न पुत्र दान करा. पहिला वर मागितला आणि दुसरा वर मागितला की असा पुत्र मला द्या की जो या जगताचा उद्धार करण्यासाठी इथं प्रगट होईल. सरस्वती मातेनं पहिला वर पूर्ण केला. म्हटले, मी तुला वैराग्य संपन्न पुत्र दान करेल, पण तू जो दुसरा वर मागितलेला आहे तो दुसरा वर तुझा पूर्ण होईल. पण जो पुत्र मी तुला दान करणार आहे त्या पुत्राच्या पोटी असा एक नाही तर असे 4 अवतारी महात्मे या मृत्यू लोकामध्ये येतील आणि ते जगद उद्धाराचं कार्य करतील. आणि अशा पद्धतीनं गोविंद पंतांना एक पुत्र प्राप्त झाला, ज्याचं नाव वेदमातू असं ठेवण्यात आलं. कारण सरस्वती मातेच्या कृपा आशीर्वादाने प्रसादाने प्राप्त झालेला होता. गुरु महाराजांच्या गोरक्षनाथांच्या कृपेने पुत्र प्राप्त झालेला होता आणि म्हणून नाव ठेवलं वेदमातू. परंतु पुढे चालून लाडाने त्या पुत्राला विठ्ठल असं म्हणायला लागले आणि पाहता पाहता विठ्ठलपंत हे नाव प्राप्त झालं. वेदाध्ययन संपन्न झालेलं आहे, शास्त्राध्ययन संपन्न झालेलं आहे, मूर्तिमंत वैराग्यच प्रगट झालेलं होतं. त्यामुळे घरामध्ये राहण्याची इच्छा होत नव्हती आणि तीर्थयात्रा करण्याचा संकल्प धारण केला. आई वडिलांची आज्ञा मागितली आणि तीर्थयात्रा करण्यासाठी विठ्ठलपंत घराबाहेर पडले. तीर्थयात्रा करता 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 आळंदी क्षेत्रामध्ये येऊन पोहोचले आणि सिद्धेश्वराची उपासना आरंभ करून दिली. आणि त्याच ठिकाणावरती सिद्धोपंतांची भेट झालेली आहे. भगवंतांचा दृष्टांत सिद्धोपंतांना प्राप्त झाला. म्हटले, तुझी कन्या जिचं नाव मीनाक्षी असं आहे ती तू या तरुण युवकाला दान कर. आणि हाच स्वप्न दृष्टांत विठ्ठलपंतांना सुद्धा प्राप्त झाला. म्हटले, मीनाक्षी नावाच्या कन्येचा तुला स्वीकार करायचा आहे, जी सिद्धोपंतांची कन्या आहे. सिद्धेश्वर भगवंतांनी दोघांच्याही स्वप्नामध्ये जाऊन ती आज्ञा दिली आणि यथायोग्य समयाला विठ्ठलपंतांचा विवाह संपन्न झाला
मीनाक्षी मातेसोबत. आणि अशा मीनाक्षी मातेचं विवाहानंतर नाव रुक्मिणी असं ठेवण्यात आलं. आणि अशा पद्धतीनं विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता यांचा विवाह संपन्न झालेला आहे. विठ्ठलपंतांनी पुन्हा तीर्थयात्रा आरंभ करून दिले. तीर्थयात्रा करता करता रामेश्वर पर्यंत जाऊन पोहोचले. रामेश्वराचा अभिषेक केला. त्या ठिकाणावरती जपानुष्ठान संपन्न केलं आणि परत आळंदीमध्ये येऊन पोहोचले. रुक्मिणी माता आणि विठ्ठलपंत हे सिद्धोपंतांच्या घरी राहत आहेत. एक दिवस विठ्ठलपंतांना इच्छा झाली, आता आपल्याला आपल्या आई वडिलांची भेट घेण्यासाठी घरी जावं लागेल. कारण गेल्या अनेक वर्षांपासून ते दोघं जण माझी वाट पाहत आहेत. वयोवृद्ध झालेले आहेत दोघही जण. आता त्यांच्याकडून काही काम करणं होत नसेल, म्हणून त्यांची सेवा करण्यासाठी, त्यांच्या सोबत राहण्यासाठी आता मला आपेगावला जावं लागेल. आपल्या अंतःकरणामध्ये असलेला मानस सिद्धोपंतांना सांगितला आणि सिद्धोपंत त्यांच्या धर्मपत्नी उमाबाई, विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साहेब आपेगावमध्ये येऊन पोहोचले. आपल्या मुलाचा आणि सुनेचा अतिशय आनंदाने उत्साहाने गोविंदपंतांनी आणि मीराबाईनं स्वागत केलं. सिद्धोपंतांनी सुद्धा संपूर्ण परिवार पाहिला आणि संतुष्ट झाले. लक्षात आलं की माझ्या कन्येला योग्य माणसं मिळालेली आहेत. नुसतीच माणसं आहेत असं नाही, तर महात्मे आहेत, विद्वान आहेत, पंडित आहेत आणि नुसतेच पंडित नाहीत, तर देवाचे भक्त सुद्धा आहेत. सिद्धोपंत संतुष्ट झाले. रुक्मिणी मातेला त्याच ठिकाणावरती ठेवलं आणि सिद्धोपंत परत आळंदीमध्ये येऊन पोहोचले. आणि इकडं आपेगाव क्षेत्री आरंभ झाला विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेचा संसार. काहीच कालावधीमध्ये विठ्ठलपंतांचे आई वडील दोघही मरण पावले, देहावसान झालं आणि भगवंतांच्या कृपेने, सद्गुरूंच्या कृपेने त्यांना याच जन्मामध्ये मुक्ती प्राप्त झाली. आता आई वडील राहिलेले नाहीत. घरामध्ये विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता असे दोघच जण आहेत. पण विठ्ठलपंतांच्या हे लक्षातच येत नव्हतं की माझं कर्तव्य काय आहे, मी काय करायला पाहिजे. आता वडील निघून गेलेले आहेत, त्यामुळे संसाराची संपूर्ण जिम्मेदारी माझ्या एकट्यावरती आहे. परंतु कामकाज करण्याची इच्छा होत नव्हती, वेदाध्ययन करण्याची इच्छा होत नव्हती, शास्त्राध्ययन करत नव्हते, शास्त्र चर्चा करत नव्हते, काहीच करत नव्हते. अखंड भगवंतांच्या नामामध्ये, चिंतनामध्ये आपला काळ व्यतीत करायला लागले. घराकडे लक्ष नाही, संसारामध्ये लक्ष नाही, घरामध्ये काय हवं काय नको याच्याकडे लक्ष नाही. सर्व गोष्टींचा त्याग केलेला आहे आणि अखंड चिंतन करत विराजमान झालेले आहेत. एक दिवस रुक्मिणी मातेनं थोडासा आपला क्रोध व्यक्त केला. म्हटले, तुम्हाला संसारामध्ये जरासं लक्ष घालावं लागेल. त्यावेळेला विठ्ठलपंत म्हणतात की ज्याने जन्म दिलेला आहे त्याने पालन पोषण करण्याची जिम्मेदारी सुद्धा घेतलेली आहे. जेवढं तुझ्या माझ्या वाटेला असेल तेवढं तुला मला नक्की प्राप्त होईल. हे ऐकल्याबरोबर रुक्मिणी मातेला काहीच बोलता आलं नाही. त्या तिथून निघून गेला. आणि त्या दिवसानंतर विठ्ठलपंतांचं संपूर्ण लक्ष हे केवळ भगवत चिंतनामध्ये, नामचिंतनामध्ये लागून राहिलं. पण रुक्मिणी मातेला मात्र चिंता होती. विवाह होऊन 6 वर्ष झालेले होते, तरी सुद्धा अजून संतती झालेली नाही. आणि आता त्रस्त झालेल्या आहेत रुक्मिणी माता. आणि ही गोष्ट आपल्या वडिलांना, सिद्धोपंतांना पत्राद्वारे कळवली आणि विठ्ठलपंतांची संपूर्ण अवस्था वडिलांना समजावून सांगितली. पत्र मिळाल्याबरोबर सिद्धोपंत दुसऱ्याच दिवशी आपेगाव क्षेत्राकडे निघण्यासाठी आरंभ करून दिला. आपेगाव क्षेत्रामध्ये येऊन पोहोचले. रुक्मिणी मातेचा संसार पाहिला, घर पाहिलं. लक्षात आलं की विठ्ठलपंतांचं लक्ष घरामध्ये नाही, घराकडे नाही. खूप समजावून सांगितलं विठ्ठलपंतांना,
पण विठ्ठलपंत मात्र कुणाचंही ऐकत नव्हते. आणि आता मात्र सिद्धोपंतांनी एक निर्णय घेतला आणि आपली कन्या आणि जावई या दोघांना घेऊन पुन्हा आळंदीमध्ये येऊन पोहोचले. आणि आपल्याच घरामध्ये रुक्मिणी माता आणि विठ्ठलपंतांना ठेवून घेतलेलं आहे. आता आळंदीमध्ये येऊन पोहोचले विठ्ठलपंत, त्यामुळे संसाराचा काही चिंताच नव्हती किंवा संसाराचा विचारच नव्हता. सिद्धोपंतांकडून धनधान्य पुरवलं जात होतं, कपडा लत्ता पुरवला जात होता. त्यामुळे आता विठ्ठलपंत घरामध्ये जास्त राहतच नव्हते. अखंड सिद्धेश्वराच्या पाराजवळ विराजमान व्हायचे, सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये विराजमान व्हायचे आणि अखंड नामचिंतन चालू राहायचं. असं करता 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 दिवसापाठीमागून दिवस निघून गेलेले आहेत आणि नामचिंतन केल्याचा परिणाम असा झाला की अंतःकरणामध्ये जे वैराग्य प्रकट झालेलं होतं, तीर्थयात्रा करत असताना त्याच वैराग्याने पुन्हा एक वेळेला जोर केला आणि आता मात्र विठ्ठलपंतांना असं वाटायला लागलं की आता मी संन्यास घ्यावा. संन्यास घेण्याची इच्छा उत्पन्न झालेली आहे. पण शास्त्र असं सांगतं, जोपर्यंत पत्नी अनुमती देत नाही तोपर्यंत संन्यास घेता येत नाही. म्हणून नाना रीतीनं विठ्ठलपंत रुक्मिणी आईसाहेबांना विचारायचे, मला संन्यास घेण्याची इच्छा आहे, मी संन्यास घेऊ का? त्यावेळेला रुक्मिणी माता तो विषय टाळायच्या. कधी कधी स्पष्ट नाही म्हणून सांगायच्या, पण विठ्ठलपंतांचा सुद्धा नाईलाज होता, कारण वैराग्य उत्पन्न झालेलं होतं. घरामध्ये राहावं वाटत नव्हतं, धर्मपत्नीचा सहवास नको वाटत होता, काहीच नको वाटत होतं. असं वाटायचं जणू काही अरण्यामध्ये निघून जावं आणि अखंड भगवंतांचं नामचिंतन साधना करत आपला संपूर्ण काळ व्यतीत करावा. पण रुक्मिणी माता काही अनुज्ञा देण्यासाठी, अनुमती देण्यासाठी तयार नाहीत. म्हणून एक दिवस गमती गमतीमध्ये बोलत असताना सिद्धोपंतांनी रुक्मिणी मातेला विचारलं आणि रुक्मिणी माता सुद्धा त्रस्त झालेल्या होत्या. म्हणून रुक्मिणी मातेनं होकार दिला आणि हे ऐकल्याबरोबर विठ्ठलपंतांनी घराचा त्याग केला, गावाचा त्याग केला आणि वाटचाल करता 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 काशी क्षेत्रामध्ये येऊन पोहोचले. या काशी क्षेत्रामध्ये रामानंद स्वामी नावाचे एक संन्यासी राहत होते, महात्मे राहत होते. त्यांचा शोध घेतला, त्यांच्या आश्रमामध्ये जाऊन पोहोचले आणि विनंती केली. म्हटले, महाराज, माझं नाव विठ्ठलपंत असं आहे आणि मला संन्यास घेण्याची इच्छा आहे. तुम्ही मला संन्यास दीक्षा देता का? रामानंद स्वामींनी विचारलं, तुझ्या घरी कोण कोण आहे? त्यावेळेला विठ्ठलपंत असत्य बोलले. म्हटले, माझ्या घरी कुणीच नाही, मी एकटाच आहे. रामानंद स्वामींना वाटलं जणू काही सत्यच बोलतो आहे, म्हणून संन्यास दीक्षा दिली आणि त्या दिवसापासून संन्यास घेतल्यानंतर विठ्ठलपंतांचं नाव हे चैतन्य असं त्यांना प्राप्त झालं. संन्यास दीक्षा घेतलेली आहे, संन्यास वेश धारण केलेला आहे, शिखा सूत्र धारण केलेला आहे, कमंडलू धारण केलेला आहे, भगवी वस्त्र अंगावरती घातलेली आहेत आणि अखंड सद्गुरूंच्या सेवेमध्ये, भगवत चिंतनामध्ये आता विठ्ठलपंत राहत आहेत. इकडं आळंदीमध्ये ज्या वेळेला रुक्मिणी मातेच्या लक्षात आलं की हे घरामध्ये नाहीत, संपूर्ण गावामध्ये शोध घेतला, गावामध्ये सुद्धा सापडले नाही. एक दिवस वाट पाहिली, 2 दिवस वाट पाहिली, 3 दिवस वाट पाहिली. दिवसा पाठीमागून दिवस निघून गेले, वाट पाहतच आहेत. पण अचानक काही यात्रेकरू आळंदीमध्ये येऊन पोहोचले आणि त्यांच्या मुखामधून असं कळालं की विठ्ठलपंतांनी काशी क्षेत्रामध्ये संन्यास घेतलेला आहे आणि संन्यासा उपरांत त्यांचं नाव चैतन्य असं ठेवण्यात आलं आणि आता विठ्ठलपंत हे संन्यासी झालेले आहेत. रुक्मिणी मातेनं हे ऐकलं, जरासं दुःख वाटलं, पण पुन्हा विचार केला की माझ्या जीवनामध्ये जे सारं काही घडतं आहे ते
या परमेश्वराची इच्छा आहे आणि तो जसं जसं करून घेईल त्या त्या पद्धतीनं मला प्रत्येक परिस्थितीमध्ये भगवंतांचं नामचिंतन करत, सेवा करत मला माझं जीवन व्यतीत करणं हे माझं कर्तव्य आहे. पतिराज तर संन्यासी झालेले आहेत, म्हणून रुक्मिणी मातेनं सुद्धा विचार केला की आता मला याच ठिकाणावरती राहून अखंड भगवंतांच्या साधनेमध्ये काळ व्यतीत करायचा आहे. आणि आता रुक्मिणी माता यांनी साध्वीचा वेश धारण केलेला आहे आणि तपश्चर्या आरंभ करून दिलेली आहे. इंद्रायणीवरती स्नानासाठी जायच्या. स्नान करून झाल्यानंतर सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये येऊन पोहोचायच्या. सिद्धेश्वराचं दर्शन करायच्या आणि त्यानंतर सुवर्ण पिंपळाला 108 प्रदक्षिणा घालायच्या. 108 प्रदक्षिणा संपन्न झाल्यानंतर परत घरी येऊन पोहोचायच्या आणि अखंड मुखामधून भगवंतांचं नाम गायन होत आहे आणि वाट पाहत आहेत नाम गायन करता करता की माझे पतिराज कधी येतील. कारण मनामध्ये अशी आशा होती की ते येतील एक दिवस. मला माझ्या जीवनामध्ये कधी ना कधी त्यांचं दर्शन हे नक्की घडेल अशी आशा होती आणि एका बाजूला तपश्चर्या आरंभ करून दिलेली आहे. आणि विचार करतात की जसे माझे पतिराज अखंड भगवंतांची सेवा करण्यासाठी आपलं जीवन खर्ची घालत आहेत, त्याच पद्धतीनं मला सुद्धा आता अखंड भगवंतांची सेवा केली पाहिजे. काशीमध्ये विठ्ठलपंत सद्गुरूंची सेवा करत आहेत आणि इकडं आळंदीमध्ये रुक्मिणी मातेनं तपश्चर्येला आरंभ करून दिलेला आहे आणि सिद्धेश्वर भगवंतांची आराधना साधना आरंभ झालेली आहे. असं करता करता 12 वर्षाचा काळ निघून गेला. रुक्मिणी मातेचं शरीर पाहिलं तर अगदी कृश झालेलं आहे. एक वेळ भोजन घेत होत्या त्यामुळे शरीर कृश झालं, पण 12 वर्ष साधना केल्याचा परिणाम, तपश्चर्या केल्याचा परिणाम की शरीर जरी कृश दिसत असलं तरी सुद्धा शरीरामध्ये एक तेज उत्पन्न झालेलं होतं. मुखमंडलावरती तेज आलेलं होतं आणि त्याचा परिणाम असा झाला की रुक्मिणी मातेची संपूर्ण अंगकांती ही जणू काही एक चमकायला लागली. अंगकांतीमधून तेज बाहेर पडायला लागलं आणि रुक्मिणी माता ह्या जणू काही एखाद्या योगिनी सारख्या साध्वी सारख्या आता दिसायला लागलेल्या आहेत. तपश्चर्येमध्ये 12 वर्षाचा काळ निघून गेला. इकडे रामानंद स्वामींकडे विठ्ठलपंत चैतन्य म्हणून राहत आहेत, सद्गुरूंची सेवा करत आहेत आणि 12 वर्षानंतर जणू काही रुक्मिणी मातेचं तप फळाला आलं आणि रामानंद स्वामींच्या स्वप्नामध्ये साक्षात भगवंत जाऊन पोहोचले, पांडुरंग जाऊन पोहोचले आणि सांगितलं, म्हटले तुझ्या आश्रमामध्ये जो चैतन्य म्हणून राहत आहे ना, तो चैतन्य हा आळंदीमधला विठ्ठलपंत आहे आणि त्याची धर्मपत्नी आळंदीमध्ये गेल्या 12 वर्षापासून तपश्चर्या करत आहे. माझी आज्ञा आहे तुला की तू परत विठ्ठलपंतांना चैतन्याला परत गृहस्थाश्रम स्वीकारण्याची आज्ञा दे. हा जसा स्वप्न दृष्टांत रामानंद स्वामींना प्राप्त झाला, कळत नव्हतं काय करावं, म्हणून शोध घ्यायचं ठरवलं. निश्चय केला की आपण आळंदीमध्ये जाऊ, रुक्मिणी मातेची भेट घेऊ आणि खरं काय आहे ते एकदा पाहू. म्हणून तीर्थयात्रेचं निमित्त केलं. विठ्ठलपंतांना सांगितलं, मी गेल्यानंतर संपूर्ण आश्रमाची जिम्मेदारी तुला पाहायची आहे. आणि रामानंद स्वामी काशीवरून निघाले. तीर्थयात्रा करता 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 आळंदीमध्ये येऊन पोहोचले आणि सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये विराजमान झालेले आहे. सिद्धेश्वर भगवंतांचं दर्शन घेतलं. बाहेर येऊन पारावरती विराजमान झाले आणि त्या ठिकाणावरती रुक्मिणी माता अश्वत्थाला प्रदक्षिणा घालत होत्या. प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर रुक्मिणी मातेनं विचार केला,
गावामध्ये कुणीतरी महात्मे आलेले आहेत, संन्यासी आलेले आहेत, म्हणून त्यांचं दर्शन घ्यावं. म्हणून रुक्मिणी माता रामानंद स्वामींजवळ येऊन पोहोचल्या आणि दर्शन घेण्यासाठी त्यांच्या चरणावरती आपलं मस्तक टेकवल्याबरोबर बांगड्यांचा खळकन आवाज आला. रामानंद स्वामींनी विचार केला, कुणीतरी सौभाग्यवती स्त्री आहे, दर्शन घेते आहे, आणि मुखामधून आशीर्वचन बाहेर पडलं, पुत्रवती भव. हे ऐकल्याबरोबर रुक्मिणी माता जरासं हसल्या. रामानंद स्वामींनी विचारलं, म्हटले आपण का हसले आहात? त्यावेळेला रुक्मिणी माता म्हणायला लागल्या, म्हटले तुम्ही मला हा आशीर्वाद तर दिला, मी सौभाग्यवती तर आहे, परंतु 12 वर्षापासून माझे पतिराज मला भेटलेले नाहीत. मी असं ऐकलेलं आहे की माझे पतिराज हे काशीमध्ये गेलेले आहेत आणि तिथं त्यांनी संन्यास घेतलेला आहे. हे ऐकल्याबरोबर रामानंद स्वामींना स्वप्नदृष्टांत आठवला आणि जणू काही असं वाटलं की चैतन्यच हिचा पती असेल. पतीच्या अंगावरची एखादी खूण विचारली, त्यावेळेला सांगितलं, म्हटले डाव्या हाताच्या दंडावरती तुळशीपत्र आहे. रामानंद स्वामी म्हणतात, तुमच्या घरामध्ये कुणी ज्येष्ठ आहे का? त्यावेळेला रुक्मिणी मातेनं सांगितलं, म्हटले माझे वडील आहेत. मला तुमच्या घरी घेऊन चलता का? म्हटले चला महाराज. रामानंद स्वामी आणि रुक्मिणी माता घरी येऊन पोहोचले. सिद्धोपंतांची भेट झाली आणि रामानंद स्वामींनी सिद्धोपंतांना सांगितलं, म्हटले तुमचा जो जावई आहे, मला असं वाटतं तो माझ्याच आश्रमामध्ये राहतो आहे. आणि भगवंतांनी जो स्वप्न दृष्टांत दिलेला होता, तो दृष्टांत सुद्धा सिद्धोपंतांना वर्णन करून सांगितला आणि म्हटले भगवंतांची आज्ञा आहे की परत एकदा विठ्ठलपंतांनी गृहस्थ आश्रमाचा स्वीकार करावा. सिद्धोपंतांना आज्ञा केली, म्हटले आपण उद्याच माझ्यासोबत काशी क्षेत्रामध्ये चला. आणि दुसऱ्या दिवशी सिद्धोपंत, रुक्मिणी माता रामानंद स्वामींसोबत काशी क्षेत्राकडे निघाल्या. पाहता पाहता काशीमध्ये येऊन पोहोचल्या. आश्रमामध्ये येऊन पोहोचलेल्या आहेत, परंतु विठ्ठलपंतांना काहीच माहीत नाही. अचानक आपले सद्गुरू आश्रमामध्ये आले हे पाहिल्याबरोबर चैतन्याला अतिशय आनंद झाला. सद्गुरूंचं यथायोग्य रीतीनं स्वागत केलं. सद्गुरू विराजमान झाले. समोर चैतन्य उभा आहे आणि रामानंद स्वामी म्हणतात, चैतन्या, म्हटले खरं सांग, तुझ्या घरी कुणीच नाही का? आता मात्र रामानंद स्वामींनी जरासा क्रोध जागृत केला, क्रोधिष्ठ झाले आणि रागाच्या भरामध्ये विचारलं, म्हटले चैतन्या, तू जर या वेळेला असत्य बोलशील तर परिणाम वाईट होते. सद्गुरूंचं ते रौद्र रूप पाहिल्याबरोबर चैतन्य सुद्धा घाबरले. नेत्रांमधून अश्रू वाहत आहेत. सद्गुरूंच्या चरणाजवळ विराजमान झाले, चरण पकडले आणि सांगितलं, म्हटले गुरुनाथा, मी तुम्हाला असत्य बोललो. माझा विवाह झालेला होता. मला एक धर्म पत्नी आहे. आणि हे जसंच सांगितल्याबरोबर रामानंद स्वामींनी आदेश केला, रुक्मिणी आतमध्ये ये. रुक्मिणी आईसाहेब आतमध्ये येऊन पोहोचल्या. विठ्ठलपंतांनी पाहिलं, रुक्मिणी माझ्या समोर उभी आहे. एकटी रुक्मिणी नाही, सिद्धोपंत सुद्धा आलेले आहेत. आता मात्र विठ्ठलपंतांना जरासं वाईट वाटलं, दुःख व्हायला लागलं आणि अशी प्रार्थना करत होते भगवंताजवळ की भगवंता, मला आता परत जायचं नाही, मला परत संसार करायचाच नाही, मला रुक्मिणी सोबत सुद्धा राहायचं नाही, तुम्ही माझी एवढी विनंती मान्य करा, अशी प्रार्थना करत होते. पण सद्गुरूंनी आदेश दिला, म्हटले चैतन्या, मला साक्षात पांडुरंग परमात्म्याने हा आदेश दिलेला आहे की तू चैतन्याला पुन्हा एक वेळेला गृहस्थ आश्रमामध्ये जाण्याची आज्ञा कर. त्याच्याकडून संन्यासाचे चिन्ह काढून घे आणि त्याला गृहस्थ आश्रमी कर. रामानंद स्वामी म्हणतात, चैतन्या,
मला सद्गुरूंचा आदेश प्राप्त झालेला आहे, मला भगवंतांचा आदेश प्राप्त झालेला आहे. त्यामुळे आता तुला परत एक वेळेला गृहस्थाश्रम स्वीकार करावा लागेल. विठ्ठलपंत म्हणतात, गुरु महाराज, पण शास्त्राच्या दृष्टिकोनातून असं करणं तर पाप आहे. पण सद्गुरूंनी सांगितलं, शास्त्रामध्ये या गोष्टीसाठी सुद्धा एक पर्याय दिलेला आहे. आणि हे पाप कशावरून म्हणतोस? जर साक्षात भगवंतांनी मला अशी आज्ञा केलेली आहे की तू पुन्हा एक वेळेला विठ्ठलपंतांना गृहस्थाश्रमामध्ये जाण्याची परवानगी दे, तर भगवंतांचा आदेश, भगवंतांची आज्ञा मान्य करणं, पालन करणं हे पाप नाही होऊ शकत. म्हणून तू पाप पुण्याचा विचार सोडून दे. आणि रामानंद स्वामींनी विठ्ठलपंतांकडून संन्यासाची दीक्षा काढून घेतली. दंडकमंडलू काढून घेतला, भगवी वस्त्र अंगावरून काढून घेतली आणि तत्पश्चात घृतकुंभ संभव नावाचा एक विधी करून घेतला. आणि तो विधी केल्याचा परिणाम की आता विठ्ठलपंत हे संन्यासी राहिलेले नाही. सद्गुरूंची आज्ञा होती म्हणून इच्छा नसताना सुद्धा विठ्ठलपंत पुन्हा रुक्मिणी मातेसोबत आळंदीमध्ये येऊन पोहोचले. आता या ठिकाणावरती प्रश्न उपस्थित होतो की विठ्ठलपंतांना संन्यास घेण्याची इच्छा का उत्पन्न झाली असेल. याला एक उत्तर असं आहे की अंतःकरणामध्ये पूर्वीपासूनच जन्मतःच वैराग्य होता. वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे म्हणजे विठ्ठलपंत होते. वैराग्य असून सुद्धा केवळ भगवंतांची आज्ञा म्हणून गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला. 6 वर्ष गृहस्थाश्रम करून पाहिला, संसार करून पाहिला, पण चित्त लागलं नाही, मन रमलं नाही संसारामध्ये. मग पुन्हा एक वेळेला वैराग्याने जोर केला आणि निश्चय केला की संन्यास घ्यायचा. तर चरित्रकार असं सांगतात की विठ्ठलपंतांच्या या जन्मामध्ये त्यांना संततीचा योग नव्हता. विठ्ठलपंतांच्या जीवनामध्ये जर संततीचा योगच नव्हता तर भगवंत कसे प्रगट झाले असते. म्हणून भगवंतांना प्रगट व्हावं याच्यासाठी विठ्ठलपंतांचा दुसरा जन्म होणं हे आवश्यक होतं. आणि दुसरा जन्म कधी होतो? ज्या वेळेला मनुष्य साधक हा संन्यास घेतो त्यावेळेला मनुष्याचा दुसरा जन्म होत असतो. आणि आता संन्यास घेतला, दुसरा जन्म झाला आणि आता भगवंतांनी विचार केला की आता या जन्मामध्ये विठ्ठलपंतांच्या जीवनामध्ये संततीचा योग आहे. आणि म्हणून भगवंतांना त्यांच्या उदरी प्रगट व्हायचं होतं. म्हणून विठ्ठलपंतांच्या अंतःकरणामध्ये संन्यास घेण्याची इच्छा उत्पन्न झाली असं चरित्रकार सांगतात. म्हणून विठ्ठलपंतांनी संन्यास घेतला. इच्छा नव्हती, प्रपंच करायचा नव्हता, संसार कर्म करायचं नव्हतं, नाईलाज झाला. सद्गुरूंची आज्ञा आहे. एक वेळ भगवंतांची आज्ञा डावलता येईल, एक वेळ भगवंतांना दुर्लक्षित करता येईल, पण सद्गुरूंची आज्ञा मोडता येत नाही. कारण सद्गुरू जर का क्रोधिष्ठ झाले तर साधकाचं इहलोक आणि परलोक यामध्ये नक्कीच काही ना काही संकट येत असतात. कारण गुरुगीता असं सांगते, शिवे रुष्टे गुरुत्राता गुरो रुष्टे न कश्चन. एक वेळ भगवंत जरी तुमच्या माझ्यावरती क्रोधिष्ठ झाले, पण सद्गुरू जर का प्रसन्न झालेले असतील तर सद्गुरू सारं काही सांभाळून घेतील. सद्गुरू तुमचं माझं रक्षण करतील, संरक्षण करतील. पण ज्या वेळेला सद्गुरू तुमच्या माझ्यावरती क्रोधिष्ठ होतील त्यावेळेला साक्षात भगवंत सुद्धा तुमचा माझा सांभाळ करू शकत नाही. म्हणून गुरु अपराधापासून माणसाने वाचलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे. नाही एक वेळ आपल्याकडून सद्गुरूंचा मान होत, सन्मान होत, काही हरकत नाही. पण असं काही करू नये की जेणेकरून आपल्याकडून आपल्या सद्गुरूंचा अपराध होईल.
म्हणून सांभाळावं. आणि हाच विचार विठ्ठलपंतांनी केला आणि सद्गुरूंची आज्ञा म्हणून विठ्ठलपंत पुन्हा आळंदीमध्ये येऊन पोहोचले. सिद्धोपंतांच्या घरामध्ये राहायला लागलेले आहेत. विठ्ठलपंतांनी संन्यास घेतला ही गोष्ट आळंदीमध्ये आधीच सगळीकडे पसरलेली होती, सर्वश्रुत झालेली होती. आता विठ्ठलपंतांना परत आलेलं पाहिलं आणि नुसतेच परत आलेले आहेत असं नाही, तर पुन्हा गृहस्थाश्रमाचा स्वीकार केलेला आहे हे ज्या वेळेला पाहिलं, त्यावेळेला मात्र आळंदीमध्ये असलेल्या विद्वानांमध्ये चर्चा आरंभ होऊन गेली. विठ्ठलपंतांचं हे कृत्य सहन झालं नाही. नाना पद्धतीनं दूषण विठ्ठलपंतांना द्यायला लागले. कारण विद्वानांना, पंडितांना माहीत होतं की संन्यास घेतल्यानंतर पुन्हा गृहस्थाश्रमामध्ये येता येत नाही. आणि जरी आलो तरी सुद्धा काही असे जे विधी आहेत की ते विधी केल्यानंतर गृहस्थाश्रमामध्ये येता येतं, परंतु विठ्ठलपंतांसारखे विद्वान महात्मे यांचं हे कृत्य मात्र कुणाला सहन झालं नाही. शास्त्रज्ञानी होते, वेदज्ञानी होते, परंतु कर्मठ होते, कर्मकांडी होते. पुष्कळ ज्ञान होतं, परंतु भक्ती माहीत नाही, भक्तीचा ओलावा अंतःकरणामध्ये नाही आणि त्याच्यामुळे विठ्ठलपंतांचं हे कृत्य सहन झालं नाही. विठ्ठलपंतांनी नाना वेळेला सांगितलं, म्हटले मी हे जे काही कर्म केलेलं आहे हे मी स्वतःहून केलं नाही, मला माझ्या गुरूंनी आज्ञा केली आणि माझ्या गुरूंच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी मी पुन्हा एक वेळेला संन्यास आश्रम सोडून गृहस्थाश्रमामध्ये प्रविष्ट केलेलं आहे, हे मी माझ्या मनानं केलं नाही. पण विठ्ठलपंतांवरती कुणी विश्वास ठेवण्यासाठी तयार नव्हतं. नाना प्रकारचे दूषण विठ्ठलपंतांना देण्यात आले आणि इथवरच थांबलं नाही, तर विठ्ठलपंतांना वाळीत टाकण्यात आलं. सिद्धोपंतांच्या घरी राहत होते, पण त्याचा परिणाम सिद्धोपंतांवरती सुद्धा झाला आणि नाईलाजाने सिद्धोपंतांनी विनंती केली, म्हटले आपण दोघं जण गृहाचा त्याग करा आणि दुसऱ्या ठिकाणावरती जाऊन राहा. विठ्ठलपंतांच्या सुद्धा हे गांभीर्य लक्षात आलं आणि विठ्ठलपंत, रुक्मिणी माता आता सिद्ध बेटावरती येऊन पोहोचलेले आहेत. गावापासून बाहेरचा भाग आहे. सिद्ध बेटावरती एक छोटीशी पर्णकुटी बांधलेली आहे आणि त्या पर्णकुटीमध्ये आता विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता राहत आहेत. समाजाने वाळीत टाकलेलं होतं. विठ्ठलपंतांसोबत कुणी बोलण्यासाठी तयार नाही. विठ्ठलपंत जर का एखाद्या शास्त्र चर्चेमध्ये जाऊन पोहोचले, तर त्या ठिकाणावरती असलेली विद्वान मंडळी तिथून उठून जायची. काही काही वेळेला अनेकानेक प्रकारचे टोमणे, दूषणे विठ्ठलपंतांना ऐकवण्यात यायचे. असा काही प्रयत्न करायचे की जेणेकरून विठ्ठलपंतांना क्रोध येईल. पण विठ्ठलपंत हे शांती स्वरूप होते. त्यांच्या अंतःकरणामध्ये शांती स्थिर झालेली होती. म्हणून समाजाने कितीही त्रास दिला, कितीही दूषण लावले, तरी सुद्धा विठ्ठलपंतांना क्रोध आला नाही. गावामधली कोणतीही व्यक्ती बोलण्यासाठी तयार नाही. एवढंच नाही, तर विठ्ठलपंतांना इंद्रायणीमध्ये जाण्यासाठी सुद्धा प्रतिबंध केला. इंद्रायणीमध्ये जाऊन स्नान करायचं नाही. तुझ्यासारख्या पाप्याने जर का स्नान केलं आणि त्याच पाण्यामध्ये जर का आमचे शरीर ओले झाले, तर न जाणो आमची सुद्धा बुद्धी पालटेल. तू ज्या ज्या वस्तूला स्पर्श करशील, ती ती गोष्ट, ती ती वस्तू ही पापाने परिपूर्ण होऊन जाईल. म्हणून विठ्ठलपंतांना गावामध्ये प्रवेश नाकारला. कुंभाराकडून भांडे देण्यासाठी प्रतिबंध दिला. शिंप्याकडून वस्त्र घेण्यासाठी प्रतिबंध लावण्यात आला. पानवठावर पाणी भरण्याची सुद्धा बंदी दिली. एवढंच नाही, तर जगण्यासाठी जे जे काही मूलभूत गरजा होत्या, त्या साऱ्या गरजा, त्या साऱ्या गोष्टी विठ्ठलपंतांपासून काढून घेण्यात आल्या.
मंदिरामध्ये प्रवेश तर नाहीच. शास्त्र चर्चेमध्ये सुद्धा जाता येत नव्हतं. इथवर थांबले नाहीत, तर पाणी सुद्धा देण्यासाठी नाकारलं. चपला जर का हव्या असतील, जोडे जर का हवे असतील, तर चांभाराला ताकीद दिली, खबरदार जर विठ्ठलपंतांना जोडे दिले तर. कुंभारांना ताकीद दिली, विठ्ठलपंतांच्या घरामध्ये जर का तुमच्या हातून घडवलेले भांडे जर का दिसले, तर आम्ही तुम्हाला बहिष्कृत करू. समाजामध्ये असलेल्या सकळ जातीच्या यातीच्या लोकांना दटावून सांगितलं, म्हटले विठ्ठलपंतांना कोणत्याही प्रकारची मदत कुणीच करायची नाही. आणि आता मात्र साऱ्या गावकऱ्यांचा नाईलाज झाला आणि विठ्ठलपंतांना पाहता पाहता सारे हक्क, साऱ्या गरजा, साऱ्या गोष्टी समाजाकडून प्राप्त होणं बंद होऊन गेलं. आता मात्र विठ्ठलपंत सुद्धा उदास झाले. सिद्ध बेटावरती राहत आहेत. छोटीशी पर्णकुटी आहे. पर्णकुटीमध्ये चूल आहे. एक भांड आहे. बाकी घरामध्ये काहीच नाही, वस्तू नाही, काहीच नाही. परंतु विठ्ठलपंतांकडे एक होतं आणि ते होते ग्रंथ. विठ्ठलपंतांकडे खूप ग्रंथ होते, खूप ग्रंथ होते. आणि विठ्ठलपंतांचा संपूर्ण दिवस हा केवळ ग्रंथ पठनामध्ये निघून जायला लागला. भिक्षेसाठी ज्या वेळेला गावामध्ये जायचे, त्यावेळेला कधी कधी भिक्षा प्राप्त होत होती. आणि ती जी भिक्षा प्राप्त होत होती, ती सुद्धा काही सन्मानाने, आदराने नाही. झोळीमध्ये भिक्षा वाढत असताना नाना प्रकारचे टोमणे, नाना प्रकारचे दूषण विठ्ठलपंतांना ऐकावे लागत होते. आणि जणू काही हे शब्दरूपी विष विठ्ठलपंत आपल्या कानाने प्राशन करायचे, परंतु हृदयामध्ये जाऊ देत नव्हते. त्रास व्हायला लागला, दुःख व्हायला लागलं, की भगवन नामाचा सहारा घ्यायचे, राम नामाचा सहारा घ्यायचे आणि सद्गुरूंचं स्मरण करायचे. आणि एक गोष्ट लक्षात होती, की जे काही करतो आहे ते सद्गुरूंच्या आज्ञेमुळे करतो आहे, त्यांच्यासाठी करतो आहे. समाजाने बहिष्कृत केलेला आहे, वाळीत टाकलेला आहे. सिद्ध बेटावरती हे दोघच जण पती पत्नी राहत आहेत. छळ होतो आहे, त्रास होतो आहे, निंदा होते आहे. पण या साऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता हे अखंड भगवत चिंतनामध्ये आपला काळ व्यतीत करायला लागले. भिक्षा जर का प्राप्त झाली, कोरान्न जर का प्राप्त झालं, तर घरामध्ये अन्न शिजत होतं. आणि भिक्षा जर नाही प्राप्त झाली, तर झाडाची पानं शिजवून दोघं पती पत्नी खायला लागले. काही काही वेळेला ते सुद्धा प्राप्त होत नव्हतं, तर केवळ पाण्यावरती आपला उदरनिर्वाह करत होते. आणि एका बाजूला अखंड नामचिंतन चालू आहे, शास्त्रांचं पठन चालू आहे, ग्रंथांचं पठन चालू आहे. विठ्ठलपंत ग्रंथ वाचायचे, त्यावेळेला रुक्मिणी माता त्यांच्या समोर विराजमान होऊन ते ऐकत होत्या. आणि काही जर शंका उपस्थित झाली, तर त्याचं समाधान विठ्ठलपंतांकडून करवून घेत होत्या. अशा पद्धतीनं पाहता 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 12 वर्षाचा काळ निघून गेला. सिद्ध बेटावरती राहत आहेत, तपश्चर्या चालू आहे. दुःख प्राप्त होत होतं समाजाकडून, पण ते जे दुःख प्राप्त होत होतं, ते दुःख सहन करत होते. कशामुळे? तर सद्गुरूंसाठी करत होते. त्याचा परिणाम की प्राप्त झालेलं दुःख सहन करत असताना जी सहनशीलता अंतःकरणामध्ये प्रगट झालेली होती, ती सहनशीलता, ते दुःख सद्गुरूंसाठी सहन केल्याचा परिणाम ती तपश्चर्या झाली. म्हणून पहा, आपल्या जीवनामध्ये आपण काय करत आहोत, आपण काय करायला पाहिजे, हे जेवढं महत्वाचं आहे, तेवढंच महत्वाचं आपण जे करत आहोत ते कोणत्या हेतून करत आहोत, कशासाठी करत आहोत, कुणासाठी करत आहोत, हा विचार सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. तुम्ही मी संसार कर्म प्रपंच करत आहोत.
उद्योग, कामधंदा, व्यवसाय करत आहोत, घर सांभाळत आहोत, शेतीवाडी सारं काही पाहत आहोत. पण करत असताना मी हे कशासाठी करतो? मी हे कुणासाठी करतो? याच्यावरती तुम्हाला मला मिळणारं फळ हे अवलंबून असतं. विठ्ठलपंतांचा जर का तुम्ही मी या ठिकाणावरती विचार केला, तर विठ्ठलपंतांनी संसार केला, करत आहेत विठ्ठलपंत संसार. पण असा संसार करत आहेत जो दुःखाने भरलेला आहे, कष्टाने भरलेला आहे. सतत मान, सतत अपमान कानावरती पडतो आहे, निंदा कानावरती येऊन पडते आहे. सारं काही सहन करत आहेत, पण कुणासाठी? केवळ सद्गुरूंसाठी. आणि त्याचा परिणाम असा झाला, की ते जे काही दुःख सहन करत होते, ते सहन करत असलेलं दुःख हे त्यांचं तप झालं. आणि 12 वर्ष तप झाल्याचा परिणाम, की आता मात्र भगवंतांनी विचार केला, की मला आता या महात्म्याच्या उदरी प्रगट व्हायचं आहे. 12 वर्ष आळंदीमध्ये सिद्ध बेटावरती राहिले, तप केलं. आणि एक दिवस विठ्ठलपंतांना इच्छा झाली आपेगावमध्ये जाण्याची. विठ्ठलपंतांनी विचार केला, की 12 वर्ष या क्षेत्रामध्ये राहिलो, परंतु समाजाने स्वीकारलं नाही. एक शब्द सुद्धा चांगला कुणी आपल्याबद्दल बोललं नाही. मग आता किती दिवस इथं राहायचं? म्हणून विचार केला, आपण आपेगावमध्ये जाऊ. कारण त्या ठिकाणावरती ब्राह्मणांची वस्ती जराशी कमी होती. त्यामुळे आपल्याला त्रास सुद्धा जरासा कमी सहन करावा लागेल हा विचार केला. आणि एक दिवस विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता परत आपेगावमध्ये येऊन पोहोचले. आणि जणू काही आपेगावमध्ये येऊन राहणं अर्थात त्यांच्या भाग्याचा उदयच होता. 12 वर्ष तप केलं, 12 वर्ष तपश्चर्या केली, 12 वर्ष साधना केल्याचा परिणाम असा झाला, की ज्या वेळेला आपेगाव क्षेत्रावरती विठ्ठलपंत रुक्मिणी माता येऊन पोहोचले, त्यावेळेला आता भगवंतांनी सुद्धा विचार केला, की आता योग्य समय आलेला आहे. योग्य काळ आलेला आहे. जेवढं तप मला यांच्याकडून करून घ्यायचं होतं, तेवढं तप यांनी केलेलं आहे. जेवढं नाम गायन करून घ्यायचं होतं, तेवढं नाम गायन झालेलं आहे. अंतःकरणामध्ये पूर्वीपासूनच वैराग्य आहे. केवळ वैराग्य आहे असं नाही, तर ज्ञान सुद्धा आहे. केवळ ज्ञान आहे असं नाही, तर भक्ती सुद्धा आहे. आणि आता मात्र भगवंत विचार करतात, कोण कोण आधी जाईल? ब्रह्मा, विष्णू, महेश आणि आदिशक्ती जगदंबा चर्चा करते आहे, कोण आधी जाईल? मग एक निर्णय झाला, सदाशिव आधी जातील. का जातील? कारण सदाशिव हे सद्गुरू आहेत. विठ्ठलपंत ज्या संप्रदायाचे होते, तो नाथ संप्रदाय, आणि या नाथ संप्रदायाचे आद्य गुरु आहेत भगवान शंकर. अर्थात तुमचे माझे सुद्धा आद्य गुरु भगवान शंकरच आहेत. पहा, लक्षात घ्या, आपण वैष्णव आहोत, आपण विष्णूचे दास आहोत, आपण भगवंताचे दास आहोत. आणि म्हणून जे विष्णूचे दास असतात, ज्यांचे विष्णू हे आराध्य असतं, अशा साधकाचे सद्गुरू हे भगवान शंकर असतात. आणि जे शंकराचे दास आहेत, ज्यांचे शंकर आराध्य आहेत, अशा साधकांचे गुरु हे नारायण असतात, विष्णू असतात. आणि विठ्ठलपंत हे वैष्णव होते. आणि त्यामुळे त्यांचे गुरु, आद्य गुरु हे भगवान शंकर असल्यामुळे प्रथमतः भगवान शंकर विचार करतात, की आधी मी जाईल. कारण मी गुरु आहे. जोपर्यंत मी जाणार नाही, तोपर्यंत ज्ञानाला येता येणार नाही. म्हणून भगवान शंकरांनी विचार केला, योग्य तिथी पाहिली, योग्य मुहूर्त पाहिला. आणि आता मात्र आपेगाव क्षेत्रामध्ये रुक्मिणी मातेनं यथायोग्य समयाला
ज्या पुत्राला जन्म दिला ते पुत्र म्हणजे भगवान शंकरांचे अवतार आहेत आणि अशा अवताराला नाम प्राप्त झालं निवृत्ती. निवृत्तीनाथ महाराज महाराज की की जय. जय. विठ्ठल पंतांच्या घरामध्ये पहिला रत्न प्राप्त झालं जो पुत्र होता. त्यामुळं अतिशय आनंद झालेला आहे. पण सामान्य पुत्र नाही, तर असा पुत्र साक्षात भगवंत सांब सदाशिव या मृत्यू लोकामध्ये निवृत्ती रूपाने अवताराला आले. तिथी निश्चित केली होती माघ वद्य प्रतिपदा आणि सोमवारच्या दिवशी प्रभात समयाला निवृत्तीनाथांचं प्रागट्य या मृत्यू लोकामध्ये झालं. रुक्मिणी मातेनं पाहिलं छोटस बाळ आहे. मुखमंडल ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला मस्तकावरती कुरुळे कुरुळे केस आहेत, भले मोठे नेत्र आहेत, नाजूक ओठ आहेत आणि एवढं तेज मुखमंडलावरती आहे, एवढं तेज आहे की पाहिल्याबरोबर लक्षात येत होतं की जणू काही कुणीतरी विलक्षण महात्मा प्रगट झालेला आहे. नभे नभे साक्षात भगवंतच प्रगट झालेले आहेत की काय अशी अनुभूती रुक्मिणी मातेला येत होते. शके 1195 मध्ये निवृत्तीनाथांचं प्रागट्य या मृत्यू लोकामध्ये झालं. पाहता पाहता निवृत्तीनाथ वाढत आहेत, हळूहळू वाढायला लागलेले आहेत आणि 2 वर्षानंतर शके 1197 मध्ये भगवंत महाविष्णू विचार करतात माझे सद्गुरू आता जाऊन पोहोचले. 2 वर्षाचा काळ झालेला आहे, आता मला या मृत्यूलोकामध्ये अवतार घ्यायचा आहे. म्हणून तिथी निश्चित केली श्रावणवद्य अष्टमी. गुरुवारचा दिवस होता. मध्यरात्रीच्या समयाला 12 वाजता आपेगाव क्षेत्रामध्ये विठ्ठलपंतांच्या घरामध्ये महाविष्णूचा अवतार असणारे ज्ञानोबाराय प्रगट झाले. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्या तिथीला ज्या मुहूर्तावरती ज्ञानोबाराय प्रगट झाले तीच तिथी तोच मुहूर्त हा गोपालकृष्णांच्या प्रागट्य उत्सवाचा सुद्धा आहे. आणि याच्यावरूनच लक्षात येतं की गोपालकृष्णांचे अवतार म्हणजे ज्ञानोबाराय आहेत. असे ज्ञानोबाराय प्रगट झालेले आहेत. जन्म झाल्याबरोबर रुक्मिणी मातेनं ज्ञानोबारायांना आपल्या मांडीवरती घेतलेलं आहे. जवळच छोटेसे निवृत्तीनाथ विराजमान झालेले आहेत. निवृत्तीनाथांना कुतूहल वाटत होतं म्हणून निवृत्तीनाथांच्या जवळ ज्ञानोबारायांना ठेवलं आणि ठेवल्याबरोबर ज्ञानोबारायांनी पटकन निवृत्तीनाथांचं बोट धरलं. नुकतेच जन्मलेले आहेत. निवृत्तीनाथांचं बोट धरलं आणि निवृत्तीनाथ म्हणतात आई बघ हा ज्ञाना याने कसं मला धरलं आहे. त्यावेळेला रुक्मिणी माता म्हणतात निवृत्ती माझ्या ज्ञानाचा सांभाळ करायचा आहे बरं तुला. तू सगळ्यात ज्येष्ठ आहेस, तू वडील आहेस, मोठा आहेस. माझ्या ज्ञानाचा सांभाळ तुला करायचा आहे आणि जणू काही हेच सांगण्यासाठी ज्ञानानं तुझं बोट धरलं असेल. आणि निवृत्तीनाथांनी वचन दिलं ज्ञानाने माझं बोट धरलेलं आहे ना, जोपर्यंत ज्ञाना या मृत्यू लोकामध्ये आहे तोपर्यंत अखंड मी या ज्ञानाचं रक्षण करेन. आणि हेच वचन निवृत्तीनाथांनी पूर्ण सुद्धा केलं. आपल्या सतशिष्याला आधी समाधी दिली आणि नंतर निवृत्तीनाथांनी समाधी घेतली. बालवयामध्ये जणू काही सहज वचन दिलेलं होतं आणि हे वचन नाही तर ही आकाशवाणीच होती. छोटेशे ज्ञानोबाराय. ज्ञानोबाराय आई वडिलांपेक्षा निवृत्तीनाथांकडेच जास्त राहायचे. निवृत्तीनाथच त्यांचा सांभाळ करत होते. ज्ञानोबाराय हळूहळू मोठे होत आहेत, निवृत्तीनाथ मोठे होत आहेत. ज्ञानोबारायांचा जन्म झाला, प्रागट्य झालं आणि त्याच्या 2 वर्षानंतर म्हणजे शके
99 मध्ये आता सृष्टीकर्ता, जगतकर्ता, ब्रह्मदेव यांनी विचार केला, आता माझे आराध्य या मृत्यू लोकामध्ये जाऊन पोहोचलेले आहेत. आता मला सुद्धा त्यांची सेवा करण्यासाठी जायचं आहे. आणि म्हणून यथायोग्य समयाला कार्तिक शुद्ध पौर्णिमा रविवारच्या दिवशी रात्रीच्या पहिल्या प्रहरी आपेगाव क्षेत्रामध्ये विठ्ठलपंतांच्या घरामध्ये ब्रह्मदेवाचे अवतार असलेल्या सोपान देवांचं प्रागट्य झालं. सोपान देव महाराज की जय. असे हे छोटेसे सोपान देव यांच्या 2 वर्षानंतर शके 1201 मध्ये आदिशक्ती, ब्रह्मचित्कला, आदी माया, प्रकृती हिनं सुद्धा अवतार धारण करण्याची इच्छा प्रगट केली. आणि बरोबर 2 वर्षानंतर घटस्थापनेच्या दिवशी रुक्मिणी मातेच्या उदरी ज्या कन्येचा जन्म झाला, जी माया प्रगट झाली, तिचं नाव मुक्ताबाई असं ठेवण्यात आलं. एक अवतार आहेत सदाशिवाचे, एक अवतार आहेत महाविष्णूचे, एक अवतार आहेत ब्रह्मदेवाचे आणि एक अवतार आहे आदिशक्ती जगदंबेचा. जणू काही ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांना शक्ती दान करण्यासाठीच प्रकृती जन्माला आली. कारण एकटे ज्ञानोबाराय जर आले असते तर त्यांच्याकडून हे कार्य शक्य झालं नसतं. एकटे निवृत्तीनाथ आले असते तर त्यांच्याकडून सुद्धा झालं नसतं. एकटे सोपानदेव आले असते तर त्यांच्याकडून सुद्धा झालं नसतं. म्हणून या तिघांना शक्ती देण्यासाठी प्रत्यक्ष स्वरूपाने जगदंबा सुद्धा त्यांच्या आदि शक्ती मुक्ताबाई, आदि शक्ती मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई, मनते ज्ञानाबाई आई, आदिशक्ती मुक्ताबाई, मनते ज्ञानाबाई आई, ज्ञानाबाई आई, आदि शक्ती मुक्ताबाई, आदि शक्ती मुक्ताबाई. अशी आदिशक्ती या तीनही देवांना सहकार्य करण्यासाठी, शक्ती देण्यासाठी, साक्षात त्यांना सहकार्य करण्यासाठी या अवतार कार्यामध्ये तिनं सुद्धा प्रवेश केलेला आहे. अशी ही छोटीशी मुक्ताबाई आणि ही चारही भावंड, या चारही विभूत्या या मृत्यू लोकामध्ये प्रगट झाल्या, सगुण साकार झाल्या. कलेने आता लहानाचे मोठे होत आहे. बालपण पहावं तर आनंद असा काही नाहीच. कारण गावातल्या लोकांनी वाईट टाकलेलं होतं. जी गोष्ट आळंदीमध्ये माहीत होती तीच आता पाहता पाहता आपेगाव क्षेत्रामध्ये सुद्धा माहीत झाली. आणि आपेगावमध्ये असणाऱ्या लोकांनी सुद्धा विठ्ठलपंतांचा आणि रुक्मिणी मातेचा स्वीकार केलेला नव्हता. त्यामुळे ही चारही भावंड घरातच राहायची, घराच्या अंगणामध्येच खेळ खेळायची. गावातली लोक या लेकरांना आपल्या लेकरांसोबत खेळू देत नव्हते. गावातली मुलं सुद्धा घरी येत नव्हती, त्यांच्यासोबत खेळ खेळत नव्हती आणि त्यांना आपल्यामध्ये सामील सुद्धा करून घेत नव्हती. खेळ खेळण्यासाठी हे चारही भावंड जर का जाऊन पोहोचले तर त्या मुलांचे आई वडील त्यांना नाना पद्धतीनं दूषणं द्यायचे. येऊ नका म्हटले आमच्या घरात, संन्यासाची पोरं आहात, पापी आहात, पापकर्मातून तुमचा जन्म झालेला आहे आणि अशी पापी पोहरं आमच्या मुलांसोबत खेळलेली आम्हाला चालणार नाही.
एक दिवस एकानं विचारलं, म्हटले, "का रे, तुमचं नाव काय आहे?" त्यावेळेला छोटेसे निवृत्तीनाथ होते. त्यांनी सांगितलं, म्हटले, "माझं नाव निवृत्ती आहे." ज्ञानोबारायांनी सांगितलं, "माझं नाव ज्ञानेश्वर आहे. माझं नाव सोपानदेव आहे आणि माझं नाव मुक्ता आहे." हे ऐकल्याबरोबर तो मनुष्य म्हणायला लागला, "तुम्ही पाप्याची पोरं आहात. पापी संन्यासी मनुष्याची तुम्ही पोरं आहात, कलंकित पोरं आहात आणि तुमच्या वडिलांना नावं मात्र बरी चांगली ठेवता आली. ज्या कर्मातून तुमचा जन्म झालेला आहे, जशा पद्धतीनं तुम्ही जन्माला आलेले आहात, त्या प्रकाराला चांडाळ म्हणतात म्हटले. आणि अशी चांडाळाची पोरं तुम्ही, आणि नाव जर तुमचं पाहावं तर वेदांतामध्ये दिलेली नावं तुम्ही ग्रहण केलेली आहेत. तुमच्या वडिलांची लायकी आहे का म्हटले ही नावं स्वतःच्या लेकरांना ठेवण्याची?" हे निवृत्तीनाथांनी ऐकलं, ज्ञानोबारायांनी ऐकलं, दुःख झालं, रडायला लागले. रडत रडत आईजवळ जाऊन पोहोचले. आईनं सांत्वन केलं. आईनं सांगितलं, म्हटले, "बेटा, समाज आहे, समाजासारखंच वागणार आहे. पण तुम्हाला माहित आहे ना तुमचे वडील कसे आहेत? मग आपल्या वडिलांवरती विश्वास ठेवा आणि आपले वडील जसं काही सांगतील, जसं जीवन जगतील, तसंच तुम्ही सुद्धा जीवन जगा. नाही तुम्हाला समाजाने स्वीकारलं, काही हरकत नाही. देव तर तुम्हाला नक्कीच स्वीकारेल. म्हणून समाजाने स्वीकारलं नाही, समाज गोड बोलत नाही, याचं दुःख मानू नका. तर प्रयत्न करा की भगवंताने मला कधी स्वीकारावं, कधी मी भगवंताचा प्रिय होईल, असा प्रयत्न करा." हा बोध रुक्मिणी मातेनं ज्ञानोबारायांना दिला, मुक्ताबाईला दिला, सोपानदेवांना दिलेला आहे. निवृत्तीनाथांना काही सांगण्याची आवश्यकता कधी पडलीच नाही, कारण निवृत्ती हे नाथ होते. जन्मतःच ब्रह्मज्ञानी होते. सगळी समज निवृत्तीनाथांना बालपणापासूनच आलेली होती आणि त्यानंतर निवृत्तीनाथ या तिघांचा सांभाळ करायला लागले. अशी ही छोटीशी मुलं घरामध्येच खेळायची. सकाळी सकाळी प्रभात समयाला विठ्ठलपंत ज्या वेळेला ध्यानामध्ये विराजमान व्हायचे, त्यावेळेला निवृत्तीनाथ, ज्ञानोबा